बोलू शकतो सगळं चालू आहे. हेल्मेट काढून असं लगेच प्रिपरेशन नाही केलं ना. माझं वापरतो हे बघायला. चालायचे वांदे होत आहेत. प्रतीक तुला फायनली पोहोचलो आहे आम्ही आमच्या हॉटेलला. तर मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघू शकता आज वाजले आहेत 4 वाजले आहेत. सकाळी लवकर उठलो आहे कारण की आज आमची एक अनप्लॅन्ड ट्रिप जी आहे सक्सेसफुल होणार आहे. त्यासाठी मी निघालो आहे. ओके, थंबनेल तर तुम्ही बघितलाच असाल तर थंबनेल फक्त बघून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघा. ओके, तर अचानकमध्ये आता आमचं आहे लॉंग, जसं तुम्ही बघू शकता लॉंग विकेंड आला आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे. तर त्यामुळे आम्ही एक अनप्लॅन्ड ट्रिप केली आहे. तर ती ट्रिप आता बघूया आम्ही कुठे जाणार आहोत. ते आता मी रिव्हील नाही करणार, तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा. आणि सध्या आता आमचे जे म्हात्रे साहेब आहेत त्यांनी एक लोकेशन दिलं आहे, तिथे पोचायचं आहे. आणि इन बिटवीन आता रस्त्यात एका दीपक नावाचा मित्र आहे, त्याला जोगेश्वरून पिक करणार आहे. पिक करून मग पुढे म्हात्रे साहेबांच्या लोकेशनवरती जाणार. तर आता मी आहे सध्या कॅबमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे जो म्हात्रेने आम्हाला लोकेशन दिला होता तिथे. तर हा आहे लोकेशन, तिथे आम्ही पोचलो आहोत. तिथे आता हे आहेत म्हात्रे साहेब. म्हात्रे साहेब हाय, काय बोलता? नमस्कार, गुड मॉर्निंग. पहिली इटिनरी काय आपली फेल झाली आहे की सक्सेसफुल झाली आहे? पहिली इटनरी फेल झालेली आहे. एका वाघामुळे एक वाघ आमचा उशीर गेला त्यांनी. आणि हा आहे, सॉरी नाव विसरलं तुला, विशाल एकदम टायमावरती आला आहे, परफेक्ट. आणि हे आहेत दीपक शेठ आमचे. दीपक हाय. तर इथे आता सेटअप चालू आहे आमचं. आता बाईक सेट होत आहे, बाईकवरती टँक बॅग वगैरे. आणि ही आहे आपल्या म्हात्रेची गाडी. अंधार आहे त्यामुळे दिसत नाही आहे. ही आहे म्हात्रे बंधूच्या मित्राची गाडी. आणि ही आहे आपल्या म्हात्रे साहेबांची डॉमिनार 400. ती आता कन्वर्ट करणार म्हात्रे BMW मध्ये. 1 2 3 डिचेंग. डॉमिनर कमी आणि BMW जास्त वाटते आमच्या म्हात्रेची गाडी. ये आहे बघा, लाईट्स लाव. चालेल, डॉमिनार कन्वर्टेड इन टू BMW. सो नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण चाललो आहे, कुठे चाललो आहे ते सांगणार तर नाही, ते तुम्हाला पुढे जाऊनच कळेल की आपण कुठे चाललो आहे. पण आपल्याला जायला थोडा उशीर झाला आहे कारण की आपला एक भावी रायडर, त्याला थोडासा उशीर झालेला बेसिकली. तर त्याला उठवायला सगळे रायडर त्याच्या घरी गेलेले. तुम्हाला दाखवतो कोण आहे तो रायडर, तो येईलच, इतक्यात सगळे पार्टीज आहे. तर आज आम्ही 8 जण टोटल चाललो आहे तिकडे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला ती पुढे दिसून येईल की आम्ही कुठे चाललो आहे. तर आपल्यासोबत पाटी तुम्हाला जर फ्रेममध्ये दिसत असेल तर पाटी स्वप्नील आहे. स्वप्नीलच्या पाटीत माझा विशाल आहे. आणि त्याच्या पाठी अजून मयुरेश आहे. मयुरेशच्या सोबत प्रतीक आहे. आणि त्यासोबत अजून निशांत आहे. निशांतच्या पाठी दीपक बसला आहे. सो आजचा लाईनअप आपला असा आहे. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं, म्हणजे
मुरुड ऑलमोस्ट आम्हाला 7च्या अगोदर क्रॉस करायचं होतं, पण काही कारणामुळे तो क्रॉस करता आला नाही तेव्हा. पण ठीक आहे, काय हरकत नाही, करू आपण, तेवढं मॅनेजेबल आहे. तर सकाळ थोडी थंडी वाजते आणि कोकणात असं म्हणतायत की पाऊस पडला आहे. आता पडला आहे की नाही आहे ते तिकडे जाऊनच कळेल. मुळात आम्ही काय असं रेनवेअर वगैरे काही घेतलं नाही आहे तसं तर, पण बघू आता पुढे जाऊन काय आणि काय नाही ते. तर पाठी ही लोक येतात आता सगळे. थोडा स्पीडअप करावा लागेल आम्हाला, कारण की आम्ही उशीर झाले. आणि हा स्वप्नील आणि विशाल हे दोघं पुढे फ्रेममध्ये दिसतात तुम्हाला, चाललेत ते. या स्वप्नीलमुळेच आम्हालाच उशीर झाला आहे बहुतेकदा तरी, कारण की साल्याला उठवायला सगळे घरी गेले त्याच्या. आणि हा हॉर्नेटवर निशांत आणि दीपक. आपण यार थंडी वाजते थोडी यार. आता माहिती नाही कोकणात काय असेल, काय मौसम असेल, काय नसेल सांगता नाहीत. ते सब तिकडे जायला गेल्यावरच कळेल मुळात. म्हणजे आम्हाला नाश्ता करायचा होता दत्ता स्नॅक्सला, पण दत्ता स्नॅक्स बंद होता. तर आता आम्ही डिसाईड केलं की आम्ही पुढे जाऊन नाश्ता करू. सकाळपासून काय खाल्लं नाही मुळात. म्हणजे काल रात्री आम्ही 12 वाजता झोपलो आहे. या माणसामुळे आम्हाला ना उशीर झाला आज. या माणसामुळे मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. सकाळी लवकर निघालो तर रस्ता खाली असतो रे. आणि अजून एक जण आहे माझ्यासोबत, अक्षय, जो माझ्या पाठी बसलाय अजून पिलियन. मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं नाही बेसिकली, पण अक्षय पण आपल्यासोबत आहे. सो आज कुठे काय आले सगळे. वाघे ट्रॅव्हल्स मुंबई गोवा महामार्ग जरा बांधल्यामुळे थोडं चांगलं तर वाटतंय गाडी चालवायला. पण थंड धुकं दिसतंय. ॲक्च्युली धुकं आहे की पॉल्युशन आहे हे कळत तर नाही आहे. बघूया आता काय आहे ते ॲक्च्युली पुढे जाऊन. हे मध्ये हे असे स्पीड ब्रेकर आहेत, स्पीड तोडण्यासाठी की माणूस तोडण्यासाठी आहे. बात तो सही है. म्हणजे नक्की कशासाठी स्पीड ब्रेकर असावे हे मुळात माहिती पाहिजे पहिली गोष्ट त्यांना. काका सिग्नल द्या, नाहीतर थांबू नका मध्ये. नाही उगाचच ते साईड लाईटी काय चांगलं दिसतात म्हणून नाही लावले आहेत, त्यांचा वापर करावा लागेल. आणि हा प्रतीक आला पाठवून, प्रतीक आणि मयुरेश. उमरूम भाइयों हे जे असे चाळे असतात. मयुरेश, मी आणि अक्षय आम्ही एकाच ऑफिसमध्ये. आणि आता सध्या मार्च एंड होतं, इयर एंड क्लोजिंग. त्या क्लोजिंगच्या काळात थोडं कामाचं स्ट्रेस होतं, प्रेशर होतं. त्यामुळे आमचा हा प्लॅन अचानक झाला. म्हणजे बस बघायला गेला तर या सगळं ठरलं नव्हतं. मी सगळ्यांना पिंक केलं. मला आणि अक्षयला व्हायला वाटलं की चला यार आपण काहीतरी प्लॅन करूया. आता लॉंग वीकेंड पण आला आहे. आज गुड फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डे संडे आहे. मग त्यामुळे आपण जर कुठे निघालो तर जरा बरं वाटेल थोडं. तर बॉईजला मी पिंक केलं सगळ्यांना. तर सगळे बोलले की ठीक आहे चलो जाते देन. अँड आफ्टर दॅट
एक नंबर भाई, एक नंबर. बोले तो गिच गिच, बोले तो पिच पिच. मेरी जान. कारण की आपण कुठे चाललोय त्यापेक्षा आपण कोणासोबत चाललोय हे जास्त इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी आज. हो 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 डंपर डंपर आय जंपर जंपर डंपर डंपर आय जंपर जंपर. सगळे रायडर्स नवीन आहेत, पण रायडर्स नवीन असले पण एकदम शिस्तमध्ये चालवत आहेत. हा जरा बेशिस्त आहे. हा जो पाठीत तुम्हाला दिसतोय ना काचेमधनं, हा जरा बेशिस्त आहे. हा बघा, हा आहे ना, हा बेशिस्त आहे. हे बघा, हे असे चाळे असतात. म्हणजे 2 शब्द इंग्रजीचे शिंकले काय ना तर ह्यांना काय माहिती नाही काय होतं. आज ह्याच्यामुळेच आम्हाला लेट झालाय आणि तेरीत आणि हुशार आता बघा कसला करतोय. आता जर तो एवढ्या स्पीडने जातोय, आपण बघूया ना त्याला किती रस्ता माहिती आहे पुढचा. आता आम्ही टुवर्ड्स अलिबाग चाललो आहे. अलिबागला नाही पण अलिबाग बायपासनी मी माझ्या गावी जाणार आहे, मुरुड जंजिरा. ह्याला विचारणार आहे असं असं काय करतोय. करतोय आयला अरे फुल निंजा थोडी दिसतोय रे. मैं निंजा हथौड़ी आ गया हूँ. उडी मार. हे स्टार तर बऱ्याच ठिकाणी शोधून फायनली एक आम्हाला रेस्टॉरंट भेटलं आहे जिथे ब्रेकफास्ट अवेलेबल आहे. इथे खूप साऱ्या ठिकाणी आम्ही गेलो होतो रेस्टॉरंटमध्ये, बट काय सीन आहे की गॅसमुळे ब्रेकफास्ट चालू नव्हता. मी ब्रेकफास्ट वगैरे बनवला नव्हता. ओके, तर इतर आपले मित्रमंडळी सर्व आपले बसले आहेत तिथे ब्रेकफास्ट करायला बघू शकता. सर्वजण खात आहेत. मिसल पाव. सिद्धेश तुझी नाही आली काय मिसल? माझी मिसळ नाही आली. मग तू काय घेणार आहे? उसळ नाही काका बोलले. माया लेमन टी या साधी टी? हवे ती मिसल पाव आहे. लेमन टी पिणार की आपली कोणती चाय पिणार तू? मस्त एकदम हिरवगार, एकदम मस्त कोथिंबीर मारून मस्त एकदम ब्रेकफास्ट आलेला आहे. चला सध्या आता चहा 8. आता ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट नंतर भेटूया थोड्या टायमाने. ब्रेकफास्ट सोबत चाय तर कंपल्सरी आहे. चाय गरमी वगैरे असली तरी चाय पाहिजे. काय बोलतो म्हातारे, चाय पाहिजे की नाही? गरमी वगैरे असली तरी चहा इम्पॉर्टंट. गरम किती फट्टे गरम झाला तरी पाहिजे ना. आपली पब्लिक सर्विस चायवाली गँग आहे. अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. जाऊ दे इथे बीप टाकेन. एक बीप टाकेन. बीप करून टाकेल. बीप नाही आला तर आवाज करतो बीपचा.
हा इग्नोर व्हरायटीमधला माणूस आहे. आजचा स्पॉन्सर आहे ब्रेकफास्टचा आमचा. तो बडा दाखव, दातच दिसत आहेत. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. दातच येते नवीन रस्ता हा डायव्हर्जन केलाय. हे सिद्धेश, खरं खरं सांग, आता इथून एकटी किती टायमाने भेटणार आहे? खरं खरं सांग. 20 मिनिटं. कधीपासून तू इंदा हातोडी बोलतोयस? 25 आता मिनिटं, आपण 30 कुठे मिनिटं. तुला माहितीये का? हा येडा बनवतो की नाही आपल्याला? तुझ्या आईशीलाच दाखवणार आहे पहिला मी, लक्षात ठेव. आपला पोरगा किती मस्त शब्द वापरतो हे बघायला तर कोणीतरी पाहिजेलच ना. त्यांना एवढी वॉर्निंग दिली की व्हिडिओमध्ये शिवी नाही द्यायची, तरी पण हे लोक नुसते शिव्याच देत आहेत. तर फायनली आम्ही आगारडंडा जेट्टीला पोचलो आहोत. थोडाफार उशीर झाला आहे आमच्या इटिनरीसाठी. या मात्रेने आम्हाला खूप फिरून एवढा आणलं आहे ना, तर पोरं सर्व वैतागली आहेत. एकतर एवढा ऊन. ठीक आहे, लेट तर लेट, पोचूया आरामात. दिस इज माय फ्रेंड माया. कसं वाटलं का सिद्धेशने आपल्या चुत्या बनवल्या? 20 मिनटं. त्याचा प्रॉब्लेम झालेला थोडा चालायचा, म्हणून लपडा आला. काहीतरी त्याचा जाम झाला होता. हा बघा हा आमचा निंजा. हा श्रीवर्धन हत्तोडी. तर आता आम्ही चाललो आहोत गन्ने का जूस 20 रुपये ग्लास. गन्ना इधर गन्ना गन्ने का जूस. हाय आमचा निंजा हतोडी अण्णा. हाय आमचा निंजा हतोडी अण्णा. आयोजक निंजा हतोडी ऑर्गनायझर. हे सगळं सोडून द्या. हे सगळं मोम आहे. ऑर्गनायझर ही कायम आहे. हे दोन दाखव. नाही, हा होणार करपला वेळ. अरे हा सॉरी, दिन शिव्या ब्लॉग. अजून एक काळी माया. अरे ती करपलेली काय कुठली माय? काय नाही तर आईला बोटी निघून जायच्या गाड्यांसोबत आणि आपण इथे बोरी माया काळी माया करतोय. स्वप्नेल सकाळी येऊन येणार होतो तुझ्याकडे. मायाला विदाऊट शुगर. माया विदाऊट शुगर ना. माया विदाऊट शुगर पिणार आहे. विदाऊट शुगर गन्ने का ज्यूस पितो. 4ला आपल्याला निघायचं होतं, 5ला कुठे दिसतं याच्यात? काय बोलायचं तर बोलू शकतो. चालू आहे. तुम खुद देखो, ये देखो, है मुझसे कोई स्मार्ट? बताओ. हेल्मेट काढून. असं लगेच प्रिपरेशन नाही केलं. माईक तिकडे गेलाय. हेल्मेटला ना लावलंयस ना. हा ना, सुधीर बिधीर असतो आहे. खूप कंटाळली आहेत पोरं, ऊन एवढा आहे. तर आता आम्ही आलो आहे तिथे गन्ने का ज्यूस.
बॉडी पण डिहायड्रेट होते एवढ्या उन्हामुळे, तर त्यासाठी हायड्रेट राहायला पाहिजे. त्यासाठी जोयलचा काय घातलाय, काय जोयलचा चष्मा घातलाय नाही. हे जोएलचा चष्मा चोरी केला. हां, म्हणून जोएलला त्या दिवशी काहीतरी तो शोधत होता ऑफिसमध्ये. त्याच्यातच बोल ना, प्लीज वॉच द जोएल, वॉच जोएल सी दिस मयुरेश हॅज थेफ्ट युअर स्पेक्स ग्लासेस. जोएल आता तुझा दातच काढेल बघे. चला आता थोडा जो आपला 30-40 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे तो आता आपण या व्हिडिओमध्ये जर कवर करायला जमलं तर कवर करूया. तसं इथे ऊन खूप लागत आहे. चला सध्या आता आपण निघूया फटाफट, ऊन इथे भरपूर लागतंय. या हे आपल्या म्हणतात बघा, स्वप्नील बाय रेडी आहे, सिद्धेश मात्र रेडी आहे. आपल्या धुनकीतच आहे नुसतं. काय कोणासोबत बोलतोस रे? जरा आमच्यात जरा मिसळ, जरा तिथे पोरं उभी आहेत. मिसळ नाही, मिसळ. हा मिसळ. आम्ही दापोलीवाले लढचा आईला एवढा घाम सुटलाय तरी उन्हात उभा आहे. ये अरे मी गोरा आहे रे. स्किन टॅन झाली बघ, बघ काला काला दिसतेस बघ वरती. अबे साला निघायच्या आधी सनस्क्रीन लावायला पाहिजे होती. निघायच्या आधी चालेल, आता पण लावू शकतो. निघायच्या आधी सनस्क्रीन लावायला पाहिजे होती. तसं काय, मी जन्मापासूनच गोरा आहे, पण आता थोडंसं मध्यंतरी काळा पडलं, आता सनस्क्रीन लावतो. पोचल्यावरती की आता लावणार आहे? आता लावणार. त्यापर्यंत गोरा राहिलं पाहिजे. तरी कुठली जेट्टी आता आपली? वेसावी ते ही कुठली तरी जेट्टी आहे, मला पण नाव माहिती नाही. असा दिसतं बघा. ही कुठली तरी जेट्टी आहे, याचं नियोजन म्हात्रे आहेत आमचे खात्यापिते घरचे बंधू. त्याच्या आधी आहे ना लोक यांनी चुकीचा लोकेशन टाकला होता, म्हणजे टाकलं ही होता. जेट्टी स्किप करून तिसरी जेट्टी. आणि त्या जेट्टीला आम्ही गेलो नाही नशीब, कारण मग त्या जेट्टीला आम्ही गेलो असतो तर मला वाटतं आम्ही रत्नागिरीला उद्या पोचलो असतो. कारण की 3.5 तासाचा तो रूट दाखवत होता. हा, या जेट्टीमधनं आम्ही 70 किलोमीटरचे अंतर आम्ही जवळपास अर्ध्या तासामध्येच कव्हर करणार. म्हणजे आता 20 ते 30 किलोमीटर फक्त ट्रॅव्हल करायचंय. काहीतरी वेसावी काहीतरी जेट्टीचं नाव आहे. पोटात पण काय नाही, सकाळचे 4 पाव फक्त 4 पावने मिसळ आहे. ते पण शोधून कुठे मिसळ पावला भेटला होता आम्हाला. तर आम्ही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा तर आम्ही हेवी नाश्ता करणार आहोत उतरल्यावरती, कारण हेवी नाश्ता नाही, डायरेक्ट लंच. पोटात नसेल दाना तर चालेल कसा शाणा, ही आमची मराठीमध्ये म्हण आहे. बरोबर. तर भेटू ही बोट मध्ये पुढच्या प्रवासामध्ये छोटासा कव्हर करूया आपला प्रवास, कारण की 3 दिवसाचा प्रवास आहे. जास्त कव्हर केला, बोलत राहू आणि अपडेट देत राहू, आणि तुम्हाला पुढचा अपडेट देत राहू. लव्ह यू. आमच्यात काके सुनने का गाना. ओ काके
काके की हालचाल, बल्ले बल्ले। साला किसी ने कुरकुरा भी नहीं लाया है, किसी ने कुरकुरा भी नहीं लाया है। आने का कुछ ये वड़ा पाव तल रहे गरम गरम। वड़ा पाव मत रे, अभी गर्मी में वड़ा पाव मत खाओ, उससे अच्छा काकड़ी वड़ा खा पाव लो। का काकड़ी बिकड़ी इधर बेंच किसमें मिलेगा? तुला काकडी खायची आहे का? तुझी काकडी निघते का वाटतं? रिमूवेबल आहे, डेडो घेऊन फिरतो। आण ना मग। पैसा ही पैसा है काके के पास। ये मिस्टर जारविस, मराठी जारविस, इसके पास भी पैसा ही पैसा है। पैसा ही पैसा होगा। जेट्टीमध्ये आता तुम्ही बघू शकता इथे गाड्या वगैरे आपले टू व्हीलर्स वगैरे आता लोड होतील। पूर्ण लोड झाल्यावरती मग ही जेट्टी निघणार आहे। त्यानंतर आम्हाला अजून 2 जेट्ट्या आम्हाला कव्हर करायच्या आहेत। ओके, अशी जेट्टीने जातोय तर थोडा आम्हाला ब्रेक वगैरे भेटतोय आणि थोडा हॉल्ट भेटतोय, त्या हिशोबाने आराम करायला भेटतोय। नाही तर कंटिन्यू जर आम्ही बाईकने गेलो असतो तर खूप वैतागले असतो। ऑलरेडी आपले मित्र लोक वैतागले आहेत बाईकवरती, आहे की नाही? कंटिन्यू जर बाईकने गेलो असतो, ही जर जेट्टी स्किप झाली असती आपली तर आम्हाला अजून किती तास होते? 3.5 तास। 3.5 तास आम्हाला मोच्याची वाट लावायला लागलं। बट जे ट्रूथ आहे ते सांगितलं। हा, खरं आहे ते खरं आहे। नशीब आम्ही बघितलं की ही जेट्टीने जायचं आहे, तर आम्ही आता जेट्टी जेव्हा जेट्टी बघितली तेव्हा जेट्टीत जीव आला, तेव्हा मग आम्ही फायनली थोडा आता रिलीफ भेटला आम्हाला। ठीक आहे, फायनली आमची सेकंड जेट्टी आम्ही कवर करून आलो। आता डेस्टिनेशन नेक्स्ट टुवर्ड्स 3rd जेट्टी। भाईलो कुठे गेले? भाईलो गेले पुढे। ये माया, ये लवकर आहे। काय बोलायचं माया? काय रिलॅक्स आता आपल्याला अर्धा पाऊण तास रिलॅक्स भेटला बोटमध्ये, कसं वाटलं? अर्धा पाऊण तास रिलॅक्स भेटला, टेकवायला पण मिळाला मस्त मूड, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं। नाही तर 3.5 तास जे असे ते वाट लागले, चालायचे प्रॉब्लेम झाले असते ते वेगळे, चढण्या लागल्या असते त्या वेगळ्या, विविध प्रॉब्लेम आपल्याला झाले असते। बरोबर त्याच्यामुळे ही जेट्टीची जी काही सोय आहे ना ती चांगली आहे। ह्या रूटला कधी आलात तर जेट्टीचा वापर करा, नक्कीच वापर करा। प्रोफेशनल रायडर असाल तर तुम्ही टॅकल करू शकता, अदरवाईज तुम्हाला जेट्टीशिवाय काही पर्यायच नाही। मग आपल्याला नेक्स्ट डे ऑफिसमध्ये उभं राहून काम करावं लागेल। बात सही आहे, लक्षात ठेवा। आपले फंटर लोक कुठे गेले? दिसत नाही। हो, तिकडे पुढे उभे आहेत काय? चलो तो कुठे आहे? दिप्या आईला सनस्क्रीन लावतोय।
फायनली आम्ही पोहोचलो आहोत दाभोलला. ही आहे आमची जेट्टी. त्या लोकांनी एवढ्या फटाफट गाड्या रेमटवलीन. सोना 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 म्हणून आम्ही पोहोचलो आहोत प्रॉपर टायमावरती. नाही तर 1 घंटा ही मिस झाली असते. काय बोलतो मला मिस झाली असते ना आपली जेट्टी. 4 बाईक 8 जण. फायनली आम्ही 3ऱ्या जेट्टीला पोचलो आहोत. कसं पोचलो. कुठे होल पडले माया. कैसी अपमानजनक बातें कर रहा लौटा, ये अश्लील है ये लौंडा. कुठे आम्हाला होल पडले आहेत. तरी पण आम्ही धावत पळत. भाई लोकांनी एकदम कसली रेमटवली नाहीत गाडी रेमटवली नाही. आणि गाडी रेमटवत आम्ही पोचलो दाभोलच्या जेट्टीला. फायनली दाभोलच्या जेट्टीला. कसं पोचलो दाभोलच्या जेट्टीला बाय जरा सांग जरा. या ठिकाणी आम्ही आता सेकंड ना थर्ड थर्ड जेटी दाभोल जेटीला पोहोचलो आहे. म्हणजे अक्षरशः चालायचे वांदे होत आहेत. काही जणांना तर फोड पण आलेले आहेत. कुठे आले ते समजून जा. फक्त गरम पिशवीची सोय झाली पाहिजे. गरम पिशवीची सोय. आणि झोपताना मला वाटतं उद्या आम्हाला असं उलटं झोपावं लागणार आहे. पालटं झोपलं तर मला वाटतं थोडासे उभासतील. दिस इज ट्रूथ. आणि आता आम्ही ही जेट्टी क्रॉस केल्याच्या नंतर आम्ही नाही लास्ट आहे ना. तिकडे गेल्याच्या नंतर मग काही आमचे उपाशी मित्रमंडळ आहेत. डायरेक्ट 2 टाइमचं जेवण एकदाच आहे. मित्रमंडळ आम्ही जेवलो पण नाही आहोत. कारण आम्हाला ही बोट पकडायची होती. आणि रात्रीची आणि एकत्र ते आपला बोलतात ना सोलकडीच्या जागे चाय देणार. सोलकडीच्या जागे चाय. जिरा बटर आहेत की नाही. जिरा बटर नाही ती डुबवलेली खारी आहे. डुबवलेली खारी आहे. कुठली खारी बाय. ते आपले हे ऑफिस मध्ये पार्टीला पाव मागवतात ना भिजवलेले. फुगत घातलेले. पाणी टाकून चला मारा किक द्या काका फटाफट. सो फायनली आम्ही पोचलो. रात्र झाली आहे 9 वाजले आहेत. आणि आम्ही आता आलो आहोत इथे जेवण करायला या रेस्टॉरंटमध्ये. जे काय भेटेल ते. सर्वजण कंटाळले. काय भाई कसं भूक वगैरे लागले की नाही. कधीपासून जेवलं नाही. माया तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करता साला. ओव्हर ऍक्टिंग की औलाद. भूक वगैरे फक्त झोप पाहिजे की. डायलॉग मस्त आहे बाय. कधी जेवायचं आपण. तो काय बोलत होता ना काहीतरी. कधी जेवायचं आपण. काय बोलतो आज जेवूयाच नको. पाणी पिऊन झोपूया. दुपारचं आज रात्रीचं आणि उद्या दुपारचं 3 दिवसाचं एकदा जेवण. डायरेक्ट उपवास करूया ना. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिलकुल सही. उपवास सोडूया.
भारी भारी भारी. चला जेवणाची झाली आहे बसायची. गाड्याने जम्पस्टार्ट करायचं का उद्या? चला 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 सिटिंग अरेंजमेंट झाली आहे. हा इथे बसतो ना. संगीत खुर्ची केली. जेवायला बसायला जागा भेटली आहे मला. गर्दी खूप होती पण फायनली कसं नाही कसं इथे अरेंजमेंट झाली आहे बसायची 6 जणांची. बाकी 2 जणांना इथे ऍडजस्ट करतो आम्ही. 2 जणांना ऍडजस्ट करायला मारामारी बघा. खोपड़ी तोड़ साले का. 2 जणांना ऍडजस्ट करायला इथे लपडी. पोटात कावलं 4 पाववरती. पोटात फक्त 4 पाव. त्या 4 पावांची फक्त लादी होती ती पण गेली. लादी पण गेली. चला फायनल डिसिजन झालाय. आमचे माया साहेब होता. इमोशनल दादानी शॉक दिला. चिकन मध्ये काहीच आयटम नाही. फायनली आमचं जेवण एकदम खूप छान मस्त एकदम झालेलं आहे. दुपारच्या नंतर आम्ही आत्ता जेवलो. खूप टायमानंतर भेटला फायनली शोधून एक रेस्टॉरंट. तिथे जेवण वगैरे एकदम मस्त एकदम झालं आहे. मजा आली जेवायला. एकदम कोकणी पद्धतीमध्ये एकदम जेवण भेटलेला. बाकी आता तिकडे आमचा म्हात्रे वगैरे आता पेमेंट करत आहे. आणि आता आम्ही खाणार आहोत आईस्क्रीम. बाकी त्यांच्याकडे फीडबॅक घेऊया. भाई जेवण कसं होतं भाई? नंतर जेवलं कसं होतं जेवण? भाई जेवण कसं होतं? टेस्टी होता. दुपारनंतर जेवलं. भूक लागली होती तरी पण कसं होतं? खूप छान आवडलं जेवण. आता काय आईस्क्रीम आईस्क्रीम खायचं मन आहे. तुम्ही सांगा. आईस्क्रीम हां म्हात्रे नाही होते आपल्या कॅशरला. मग आईस्क्रीम आता आम्ही सगळेजण इथे आईस्क्रीम खायला जाणार आहोत. आईस्क्रीम खायचे काय बघ किती. मला वाटलं सिद्धेश सोबत असेल रे. देख तू अब तू गया बेटा. अब तू गया. हे आमच्या आधी तू क्या हो रहा भाई? मला वाटलं तू म्हात्रे सोबत असतील. नाही थांब. हा बो एकट्यासाठी आहे. आपल्या येतोय कॅशर येतोय भाई. अरे हा कॅशर येतो. अरे हा भाई जेवण कसं झालं भाई? दुपारनंतर आपण एवढं जेवलो. पण हा तिखट तर होतं भाई पण चांगलं वाटलं. पण मजा आली जेवायला की नाही? हा मजा आली. हे आमचं रेस्टॉरंट आहे अश्विनी लंच. अस्सल कोकणी एकदम मस्त आमचा झाला. एकदम प्रॉपर घरगुती स्टाईल. भले थोडं त्या दादानी लेट जेवण आणून दिलं पण व्यवस्थित जेवण झालं आमचं. ओके तर आता आमचं इथून हॉटेल फक्त काहीतरी 3 की 4 मिनटावरती आहे. सर्व खूप दमलो आहोत. तर हॉटेलवरती पोचल्यावरती सर्व पोरं फ्रेश वगैरे होऊन झोपणार आहेत.
झोपून मग असे जेवण कसं होतं माझ्या चांगला असं असायचं झणझणीत कसं पाहुणचारची आठवण आली काय नाही पाहुणचारची आठवण नाही आली. पाहुणचार 10 आउट ऑफ 10 10 out of 8 नाही पाहुणचार 10 आउट ऑफ 10 आणि हा अश्विनी लंच होम 10 आउट ऑफ 8.5 10 out of 7. मग आता जेवण कसं वाटलं आपण दुपारनंतर जेवलो लेट दिलं भले दादानी 4 पाव आणि मिसळ खाल्ल्यानंतर आता आपण जेवलो पण जेवण चांगलं होतं एवढी मेहनत केली तर जेवण तर चांगलंच लागेल आता झोप चांगली लागली पाहिजे कारण की सकाळी आपल्या एका ठिकाणी जायचं आपण कुठे आल्यावर आपण कोणाला रिव्हील नाही केलं हा रिव्हील नाही केलं रिव्हील करतो हे आईस्क्रीम मग आता हे आईस्क्रीम घ्यायची हे आईस्क्रीम ना खाणार ना मया विशाल विशाल सब लोग आ गए हे पैसे पैसे किसने बोला करने के लिए हे मया आण ना 2 दाना हे थांब बघतो कोणता कोणता काही फीडबॅक सर्व अटेंड केला आपल्याला किंमत माहिती नाही फीडबॅक सर्व्हिसची हा फीडबॅक झाले करून अटेंड कर तर आता इथे सर्व आपले फंटा लोक आईस्क्रीम घ्यायला आले हा हिला कप आईस्क्रीम हे जिथं आईस्क्रीम खाऊन पण झाली चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तू कपच आहे दोन हे पण आपले आहेत नाही माझ्याकडे नाही आहे मायाने घेतला हा अजून एक काढ अरे प्रतीक तुला लहान पोरासारखं दाखवतोय आईस्क्रीम देखा आपने लापरवाही का नतीजा है कौन है ये लोग कहां से आते हैं राजभोग राजभोग ए बाय बाय कोणती आईस्क्रीम राजभोग राजा आहेत तर राजभोग वाली आईस्क्रीम काहीतरी बोलते सिंपल चोकोबार ए 2 राजभोग घेतले ना हा 2 राजभोग फायनली पोहोचलो आहे आम्ही आमच्या हॉटेलला सुखरूप काय जॅकेट पडला खाली फायनली झोप आले फायनली पोहोचलो आहोत आम्ही आमच्या हॉटेलला आता मस्त धावून एकदम फ्रेश होऊन झोपणार आणि उद्या तुम्हाला रिव्हील करणार की आम्ही कुठे जात आहोत ते व्हिडिओमध्ये लवकर अर्ली मॉर्निंग उठून लवकर उठायचं आता लवकर झोपायचं कारण की उद्या लवकर मॉर्निंगला फटाफट उठायचं आहे उठून मग जायचं आहे आम्ही ज्यासाठी आलो आहे ते सर्व आता झोपायच्या तयारीमध्ये खूप दमले आहेत उद्या लवकर उठायचं आहे ना उद्या सकाळी म्हात्रे दिसत पण नाही अंधारात लाईट लाव मोबाईलची रेट अरे आता रात्रीचे वाजलेत किती वाजलेत अरे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना 11 आता रात्रीचे 11:30 वाजलेत तर आपण झोपूया कारण की सकाळी आपल्याला 3 वाजता उठायचं जास्त नाटक न करता हे सगळ्यांनी फोन बंद करायचं अब रील बघतोय अब रील बघतोय जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह फंसोगे उस दिन मुझे याद करना
मैं पहुंच जाऊंगा. याचा तर होतच सर, त्याचा तर होतच नाही सर्चिंग आपलं सर्व सेट आहे इथे. आता आम्ही इथे झोपत आहोत. आमचं सर्व सेट झालेलं आहे आणि आता झोपायची तयारीत आणि उद्या तर भेटूया उद्या अर्ली मॉर्निंग. तोपर्यंत गुड नाईट. अभी अपने को मम्मी जे जेवढे